अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजची ही चमत्कारिक कथा तुमच्यापर्यंत स्वामींनी पाठवली आहे. ज्या क्षणाला तुम्ही ही कथा ऐकणार आहात त्या क्षणापासून तुमच्या जीवनात चमत्कार सुरू होणार आहे. ज्या भक्तांच्या कानावर ही कथा पडणार आहे त्यांच्या जीवनातील सर्व गरिबी दुःख नष्ट होणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी त्यांना प्राप्त होणार आहे. तुमचे कितीही भयंकर आणि मोठ्यातील मोठं संकट असू द्या, त्यातून तुमची सुटका होणार आहे. या कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश आणि कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार घडवण्याच्या तयारीमध्ये आहे. तुम्ही आता चिंतामुक्त होणार आहात. फक्त विश्वास ठेवा आणि या कथेचं मनोभावे शांतपणे श्रवण करा. ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनामध्ये मोठा साक्षात्कार तुम्हाला बघायला मिळणार आहे, म्हणून या कथेकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. पुराण काळातील युगामध्ये जेव्हा सृष्टीची निर्मिती आणि विनाश दोन्ही फक्त आणि फक्त भगवान शंकरांच्या इच्छेनुसार चालत होते, तेव्हा एक विचित्र घटना घडली. दानवांचा अधिपती रक्तसूर्य हा एक पराक्रमी योद्धा होता, ज्याच्या मनात केवळ सृष्टीचा विनाश आणि देवांचा नामशेष करण्याची इच्छा होती. त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अभयदान मिळवले. रक्तसूर्याला वरदान मिळालं होतं की त्याला केवळ देवादिदेव महादेव पराजित करू शकतात. बाकी कुठलाच देव किंवा दानव त्याला पराजित करू शकत नव्हता. रक्तसूर्य आणि त्याच्या सैन्याने 3 लोकांवर, पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ एकाच वेळी आक्रमण करण्याची योजना आखली. दानवांचा प्रभाव वाढत गेला आणि त्यांनी देवांच्या राज्यावर कब्जा करण्यासाठी युद्ध पुकारलं. स्वर्गातील देवता घाबरून भगवान शिवांकडे मदतीसाठी धावले. इंद्रदेवाने भगवान शिवांना विनंती केली की हे महादेव, रक्तसूर्य आणि त्याचं सैन्य सृष्टीचा विनाश करत आहे. आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. फक्त तुम्हीच त्याचा नाश करू शकता. भगवान शंकरांनी त्यांच्या गहन तपामधून डोळे उघडले आणि म्हणाले, रक्तसूर्याचा विनाश निश्चित आहे, परंतु त्याच्या मागे लपलेलं सत्य शोधणं आवश्यक आहे. कोणत्याही युद्धाचा परिणाम फक्त ताकदीवर ठरत नाही. सत्य आणि धर्म हाच खरा विजयाचा मार्ग आहे. रक्तसूर्याच्या आदेशानुसार त्यांच्या सेनांनी पर्वतांवरून आक्रमण केलं. त्यांनी पवित्र नद्या गढूळ केल्या, यज्ञ विघटित केले आणि अनेक ऋषींच्या आश्रमावर हल्ले चढवले. रक्तसूर्याने आपल्या मंत्रिमंडळाला सांगितले, जर देवांचे स्रोत नष्ट झाले तर त्यांची शक्ती कमी होईल आणि ते आपल्याला हरवू शकणार नाही. दुसरीकडे भगवान शंकरांनी युद्धाची तयारी सुरू केली. त्यांनी आपली गणसेना गणेश, कार्तिकीय आणि नंदी यांच्या नेतृत्वाखाली आपली सेना तयार केली. भगवान शिवांच्या सेनेला दानवांशी लढण्यासाठी एक शक्तिशाली योजनेची आवश्यकता होती. रक्तसूर्याने आपल्या सैन्याच्या साहाय्याने कैलास पर्वताच्या दिशेने प्रवास सुरू केला. दानवांना असं वाटत होतं की ते कैलासावर कब्जा करू शकतील, पण भगवान शंकरांच्या गणसेनेने त्यांना अडवलं. नंदी, जो भगवान शिवांचा विश्वासू साथीदार होता, त्याने दानवांच्या पहिल्या सैन्याला पराभूत करण्यासाठी आपला त्रिशूल वापरला. युद्ध सुरू झालं आणि संपूर्ण सृष्टी दानवांच्या गर्जनेने आणि गणांच्या जयघोषाने गुंजत होती. रक्तसूर्याने युद्धभूमीवर आपली शक्ती प्रगट केली आणि एका विशाल दानवाला आदेश दिला, महादेवाची सेना नष्ट करा. मला कैलासावर विजय मिळवायचा आहे. कैलास पर्वतावर सुरू असलेल्या युद्धाच्या गर्जना संपूर्ण ब्रह्मांडात पसरल्या होत्या. गणसेनेने दानवांच्या पहिल्या तुकडीचा पराभव केला असला तरी रक्तसूर्य शांत बसणारा नव्हता. त्याने आपल्या सैन्याला पुन्हा एकदा सज्ज केलं. त्याच्या आदेशावरून त्याचे मुख्य सेनापती ताम्रकेतू, महालोह आणि वज्रपात भगवान शिवांच्या गणांवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावले. रक्तसूर्याने आपल्या मंत्राने एक भयानक अस्त्र निर्माण केलं, ज्याला तो रास्त्र म्हणत होता. हे अस्त्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त करणारी शक्ती होती. रक्तसूर्याने ते अस्त्र आकाशात उचललं आणि भगवान शिवांच्या दिशेने फेकलं, परंतु त्यावेळी भगवान कार्तिकीय पुढे आले. आपल्या शक्तिवेलच्या जोरावर त्यांनी असुराला नष्ट केलं. दानवांनो, ही फक्त सुरुवात आहे. कार्तिकीय गर्जले
तुमचा विनाश निश्चित आहे. नंदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दानव सैन्याला रोखण्यासाठी आपल्या शक्तींचा पूर्ण उपयोग केला. गणेशाने आपल्या सुडेतून दानवांच्या सैन्याला गोंधळात टाकलं. त्यांनी आपल्या अनेक अतीव बुद्धिमत्तेच्या योजनेने दानवांचा मोठा भाग एका खिंडीत अडकवला, ज्यामुळे गणसेनेला दानवांवर हल्ला करण्यासाठी वेळ मिळाला. तिथेच एक भीषण लढाई सुरू झाली. ताम्रकेतू, जो रक्तसूर्याच्या सेनापतींपैकी एक होता, तो स्वतः युद्धभूमीवर उतरला. त्याची शक्ती अपार होती आणि त्याने नंदीशी लढत त्यांना जखमी केलं. नंदीने जरी प्रतिकार केला तरी ताम्रकेतू अत्यंत शक्तिशाली होता. ही गोष्ट बघून भगवान शिव स्वतः मैदानात उतरले. त्यांच्या आगमनाने युद्धभूमी थरथर कापू लागली. शिवांनी आपला त्रिशूल हातात घेतला आणि गर्जना करत म्हणाले, दानवांनो, आता तुमचा अंत जवळ आला आहे. तुमचं दुष्ट कर्म इथं थांबवणं गरजेचं आहे. रक्तसूर्याने हे बघितलं तेव्हा तो संतापला. त्याने आपल्या हातातील मृत्यू अस्त्र बाहेर काढलं, जे त्याच्या सर्वात विध्वंसक अस्त्रांपैकी एक होतं. त्याने ते अस्त्र भगवान शिवांच्या दिशेने सोडण्याचा प्रयत्न केला, पण शिवांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या तेजाने त्याला रोखलं. शिवांच्या तिसऱ्या डोळ्यातून निघालेल्या उष्णतेने त्या अस्त्राला पूर्णपणे नष्ट केलं. रक्तसूर्या, शिव म्हणाले, तुझा गर्वाचा अंत समीप आला आहे, परंतु अजून वेळ आहे. तू शरण आला तर तुला क्षमा मिळेल. पण रक्तसूर्याला क्षमा मान्य नव्हती. तो आपल्या सैन्याला घेऊन पुन्हा एकदा अधिक विध्वंसक हल्ल्यासाठी तयारी करू लागला. त्याने पाताळातून आणखी दानवांना बोलावलं आणि युद्धाचा वेग अधिक वाढवला. दानवांची संख्या वाढत चालली होती आणि त्यांचा विध्वंसक प्रभाव सृष्टीच्या प्रत्येक भागावर जाणवत होता. भगवान शिवांच्या गणसेनेला आता खूप मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार होता. नंदी जखमी असूनही पुन्हा लढाईला सामील झाले. त्यांनी आपल्या ताकदीने आणि शिवप्रेमाने अनेक दानवांचा नाश केला. दुसरीकडे कार्तिकीय आणि गणेश यांनी मिळून दानवांचा एक मोठा भाग पराभूत केला. त्यांनी एका रणनीतीद्वारे दानवांना वेगवेगळ्या दिशांना विभाजित केलं, ज्यामुळे त्यांच्या शक्ती कमी झाल्या. परंतु रक्तसूर्याला पराभव मान्य नव्हता. त्याने आणखी एका शक्तिशाली दानवाला महाघोर याला युद्धभूमीवर पाठवलं. महाघोर हा पर्वता एवढा विशाल होता आणि त्याला पराभूत करणं जवळपास अशक्य वाटत होतं. महाघोराने युद्धभूमीवर उडी मारली, ज्यामुळे पृथ्वी हादरली. त्याच्या एका प्रहाराने गणसेनेच्या अनेक योद्ध्यांना जखमी केलं. गणेश आणि कार्तिकीय यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो इतका ताकदवान होता की त्यांना मागे हटावं लागलं. यावेळी भगवान शिवांनी आपल्या रुद्रावतारात प्रवेश केला. त्यांचा कोप वाढत चालला होता. त्यांनी आपली शक्ती पुन्हा एकदा प्रकट करण्याचा निर्णय घेतला, परंतु ते महाघोराला सहज पराभूत करतील असं वाटत असताना रक्तसूर्याने आपल्या दृष्ट जादूमुळे युद्धाचा एक नवा अध्याय निर्माण केला. त्याने मायावी अस्त्र निर्माण केलं, ज्यामुळे भगवान शंकरांच्या गणसेनेची शक्ती कमी होऊ लागली. शंकरांनाही समजलं की रक्तसूर्य केवळ एका योद्ध्यासारखा नाही, तर त्याचा सामना करण्यासाठी अधिक तपश्चर्या आणि धैर्याची गरज आहे. दानवांच्या आणि भगवान शिवांच्या युद्धाचा थरार अधिकच तीव्र होत गेला. रक्तसूर्य आणि त्याच्या सैन्याने पाताळातून आणखी शक्तिशाली दानवांना बोलवलं होतं. संपूर्ण ब्रह्मांडावर अंधकार पसरला होता. स्वर्गातील देवता घाबरून त्यांना आश्रय कैलास पर्वतावर घेत होते. मात्र भगवान शिव शांत होते, कारण त्यांना माहीत होतं की सत्य आणि धर्माचा विजय ठरलेला आहे. रक्तसूर्याने महाघोराच्या विनाशकारी शक्तीचा वापर करून युद्धभूमीला गारद करण्याचा प्रयत्न केला. महाघोराच्या एका प्रहाराने पर्वत कोसळले, नद्या उलट प्रवाहाने वाहू लागल्या आणि सृष्टी विध्वंस होण्याच्या मार्गावर होती. भगवान शिवांच्या गणांना जखमी पाहून आणि सृष्टीचा विनाश होताना पाहून शिवांच्या अंतर्मनातील रुद्रशक्ती जागृत झाली. त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याचा तेजस्वी प्रकोप प्रकट केला. त्यांच्या डोळ्यातून निघालेला अग्नी इतका प्रखर होता की महाघोराला काही क्षणातच त्याचा वेग कमी झाल्यासारखं वाटलं. महाघोर, तू आपल्या अस्तित्वाचं विस्मरण केलं आहेस. शिव गर्जले, तुझा विनाश माझ्या इच्छेनुसार होईल. शिवांनी आपला त्रिशूल उचलला आणि एका प्रहाराने महाघोराला जखमी केलं. मात्र महाघोराला रक्तसूर्याच्या जादूमुळे विशेष शक्ती प्राप्त झाली होती. तो पुन्हा उठला. युद्ध अधिक भीषण होत चाललं होतं.
रक्तसूर्याने त्याच्या जादूच्या साह्याने एक मायावी रणभूमी तयार केली, जिथे शिवांच्या गणांची शक्ती हळूहळू कमी होत होती. गणसेनेच्या योद्ध्यांना दिशाभूल झाली होती. गणेश आणि कार्तिकीय प्रयत्नशील होते, परंतु रक्तसूर्याच्या जादूमुळे त्यांना सतत मागे हटावं लागत होतं. भगवान शिवांनी रक्तसूर्याच्या जादूचा भंग करण्यासाठी महाकाल मंत्र जपला. त्या मंत्राने एका अतिउत्तेजाचा स्फोट झाला, ज्यामुळे रक्तसूर्याची मायावी रणभूमी नष्ट झाली. भगवान शिव म्हणाले, तुझी जादू आता काम करणार नाही. सत्याचं सामर्थ्य कधीही खोट्या मायाजालापेक्षा अधिक प्रभावी असतं. रक्तसूर्याने संतापून आपल्या सर्वात मोठ्या अस्त्राचा वापर केला, प्रलयास्त्र. त्याने या अस्त्राने सृष्टीचा संपूर्ण विनाश करण्याचा विचार केला, मात्र भगवान शिवांनी त्याला थांबवलं. त्यांनी आपला त्रिशूल आणि डमरू यांचा वापर केला, ज्यामुळे सृष्टीत पुन्हा समतोल प्रस्थापित झाला. महाघोराचा विनाश झाल्यावर भगवान शिवांनी रक्तसूर्याला आव्हान दिलं, रक्तसूर्य, आता तुझा आणि माझा थेट सामना होईल. तुझ्या दृष्ट कर्माचा शेवट आता मी इथेच करणार आहे. रक्तसूर्य आणि भगवान शिव यांच्यात एक भीषण युद्ध सुरू झालं. रक्तसूर्याने आपल्या शक्तीचा पूर्ण उपयोग केला, परंतु शिवांच्या रुद्र शक्तीसमोर तो तग धरू शकला नाही. शिवांनी आपल्या त्रिशूलाने रक्तसूर्याचा अंत केला, मात्र त्याचा आत्मा अजूनही चंचल होता. भगवान शिवांनी त्याला उद्धार देण्यासाठी महामृत्युंजय मंत्र दिला, ज्यामुळे रक्तसूर्याचा आत्मा शांत झाला आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. रक्तसूर्याच्या मृत्यूनंतर दानवांची सेना कमजोर झाली. शिवांच्या गणसेनेने शिल्लक दानवांचा पराभव करून टाकला. सृष्टी पुन्हा शांत झाली आणि देवता त्यांच्या स्थानांवर परत गेले. भगवान शिवांनी सर्वांना सांगितलं, प्रत्येक युगात दृष्ट शक्ती उठतील, परंतु धर्म आणि सत्याचा विजय होणारच आहे. सत्य हे सृष्टीचं खरं रूप आहे आणि ते कायम राहील. भगवान शिवांनी आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला की जो सत्याचं पालन करेल तोच खऱ्या अर्थाने विजयी होईल. कैलास पर्वत पुन्हा शांततेने भरलं आणि शिव आपल्या ध्यानामध्ये मग्न झालं. या कथेमधून आपल्याला शिकायला मिळतं की जर आपण खऱ्या अर्थाने प्रयत्न केले, जर आपण प्रामाणिकपणे आपलं काम केलं, तर आपण त्याच्यावर विजय नक्की मिळवू शकतो. अनेक अशा भयंकर प्रचंड वाईट शक्ती तुमच्या आयुष्यात येतील, तुम्हाला संपवण्यासाठी येतील, तुमच्या जीवनात अडथळा निर्माण करण्यासाठी येतील, परंतु लक्षात ठेवा, आपले देव आपल्या पाठीशी आहेत. जोपर्यंत आपले देव आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्याला मार्ग दाखवतात, तोपर्यंत कुठलीच वाईट शक्ती आपला अंत करू शकत नाही. जो कुठलाही मानव असेल, जर त्याचं मन शुद्ध असेल, जर तो चांगल्या मनाने प्रयत्न करत असेल, तर देव त्याला पाठिंबा दिल्याशिवाय राहत नाही. आपल्याला या कथेतून समजतं की भगवान शिवांच्या रुद्रशक्तीच्या या कथेमुळे आपल्याला त्यांचा पराक्रम आजही बघायला मिळतो. आजही जर आपल्यावरती संकट आलं तर त्या संकटांना रोखण्याचं काम आपले परमेश्वर आपल्यासाठी करत असतात. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो, याचाच अर्थ त्यांच्या कृपेने आपलं जीवन सुखी आणि समृद्ध आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा अशा संकटांचा सामना करावा लागतो, तेव्हा तेव्हा आपल्याला परमेश्वराच्या मंत्राची गरज असते. जेव्हा आपण परमेश्वराचं नाव घेतो, तेव्हा आपले अर्धे संकट दूर होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्हाला संकट तुमच्या जीवनात येण्याची चाहूल लागेल, तेव्हा भगवंताच्या नामस्मरणाशिवाय तुम्हाला पर्याय नसेल. आपल्या जीवनात अनेक संकटे येतात, ते पृथ्वीतलावरील प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये येतात. या पृथ्वीतलावर जेवढे काही मनुष्य आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत. या पृथ्वीतलावरती असा एकही व्यक्ती नाही की ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आणि संकट नाही. प्रत्येकाच्या जीवनात आहे, परंतु त्यांना सामोरं जाण्याची ताकद मात्र प्रत्येकात नाही. आपण आपल्या स्वामींचे मार्गदर्शन करून आपल्याला त्या संकटांशी लढण्याचा सामना करण्याचं ध्येय आपल्याला मिळालेलं आहे. स्वामींचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे. ही कथा आपल्यापर्यंत पोचली कारण या कथेसाठी आपली निवड झाली होती. म्हणून देवाच्या या कृपेमुळे आपण आज इथपर्यंत आलो आहोत. ही कथा आपल्या कानावर पडली आहे. या कथेमुळे आपल्याला जीवनात अनेक साऱ्या योजना आपल्याला प्राप्त होणार आहे. भगवंताच्या चांगल्या कार्यासाठी आपली निवड झाली आहे. भगवंताने आपली निवड एका चांगल्या कार्यासाठी केली असेल, म्हणूनच हा आजचा संदेश, आजची कथा आपल्यापर्यंत आली.
या कथेमध्ये आपल्याला शिकायला मिळालं की जरी दानवांची म्हणजेच नकारात्मक शक्ती कितीही प्रचंड मोठी असेल तरी सकारात्मक शक्ती त्या नकारात्मक शक्तीला संपवू शकते. म्हणून तुमच्याही जीवनात कितीही संकट असले, कितीही दुःख असले, कितीही वाईट विचार असले तरी तुम्ही स्वामींची सेवा करून त्यावर विजय मिळवू शकता. जेव्हा सकारात्मक शक्ती तुमच्या कानावर पडते तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी नक्की बनता. जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडून काहीतरी चुकतं आहे, माझ्याकडून काहीतरी चुका होत आहेत, तेव्हा आपल्या स्वामींचं स्मरण नक्की करा. स्वामी तुम्हाला त्यावर मार्ग दाखवतील. जीवनामध्ये आपल्या 2 प्रकारचे लोक येत असतात. पहिल्या प्रकारचे लोक आपल्या जीवनात आपल्याला मदत करण्यासाठी येतात, तर दुसऱ्या प्रकारचे लोक आपल्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी येत असतात. तर आपल्याला अशा लोकांच्या सोबतीत राहायचं आहे की जे आपल्याला नेहमी मदत करतात, आपल्यासोबत सकारात्मक बोलतात. अशा लोकांना ओळखायला शिका. काही लोक तुमचं वाईट करण्यासाठी येत असतात. अशा लोकांच्या सोबतीत तुम्ही कधीच राहू नका. तुम्हाला अनेक वेळा असं समजलं असेल की काही लोकांमुळे तुमच्या जीवनात चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या निर्माण होतात. तुम्हाला त्यांच्यामुळे कुठल्या ना कुठल्या वाईट संकटामध्ये तुम्ही फसता. असे अनेक लोक आहेत. मग ते आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील किंवा आपल्या ओळखीतले काही अनेक लोक असतील. आपण जेव्हा त्यांच्यासोबत राहतो तेव्हा आपल्या जीवनात काही ना काही नकारात्मक गोष्टी घडत असतात. अशा लोकांपासून सावधान राहा. कारण आपल्या जीवनात 2 प्रकारचे लोक असतात. काही लोक तुमचं चांगलं करण्यासाठी असतात, तर काही लोक तुमचं वाईट करण्यासाठी असतात. म्हणून लक्षात ठेवा, जीवनात जर तुम्ही अशा चुकीच्या लोकांच्या सानिध्यात असाल तर तरी तुमच्या जीवनामध्ये कधीच चांगलं घडणार नाही, कारण तुम्ही त्या वाईट लोकांच्या सानिध्यात आहात. जर तुमचं मन कोणत्याही अडचणीत अडकलेलं असेल तर तुम्हाला फक्त स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचं आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तयार असतात. तुमच्या जीवनात सुखाची कमतरता असेल तर विश्वास ठेवा, कारण स्वामी तुमचं जीवन आनंदाने भरून टाकणार आहे. स्वामींच्या या फक्त संदेशावर विश्वास ठेवा. जेव्हा आपण स्वामींच्या संदेशावर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनात कुठलीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते. तुमचं मन जर निराश असेल तर तुम्ही जे करू शकता ते करा, कारण त्यातून तुम्हाला सुख आणि समाधान मिळतं. तुमच्या अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने संपणार आहे. तुमचं जीवन आता बदलण्याच्या टप्प्यावर आहे. तुम्हाला आता यशाचा मार्ग दिसणार आहे. तुमच्या मनातील नकारात्मक विचार आता संपणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, नकारात्मक विचारांना तुमच्या मनात कधीच जागा देऊ नका. जर नकारात्मक विचारांनी तुमच्या मनामध्ये घर केलं तर तुमच्या आयुष्यात प्रचंड सारे अडथळे येणार आहेत. तुमच्या वाटचालीत कितीही अडथळे आले तरी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराज तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. तुमचं मन जर अशांत झालं असेल तर स्वामींचं स्मरण करा. तुमच्या मनाला शांतता मिळेल, कारण जर मन शांत असेल तरच आपलं मन विचार करू शकतं आणि स्वामींची सेवा करू शकतं. जर मनामध्ये नेहमी नकारात्मक आणि वाईट विचार असतील तर आपल्या जीवनात आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. तुमच्या कुटुंबाचं देखील रक्षण स्वामी समर्थ महाराज करणार आहेत. जर तुमचं मन योग्य तो निर्णय स्वीकारण्यासाठी तयार असेल तर तुमच्या मनामध्ये नेहमी स्वामी समर्थ महाराज राज्य करतील. तुमचं मन कधीच खचू देऊ नका. संकट कितीही मोठी असली तरी प्रत्येक संकटांवर उपाय असतोच. म्हणून लक्षात ठेवा, संकट येतील, संकट जातील, परंतु त्या संकटांमधून आपल्याला शिकायला काय मिळतं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या कठीण काळात स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत असतील. फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. या सृष्टीतील प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचण आहे, परंतु त्या अडचण सोडवण्याचं सामर्थ्य प्रत्येकामध्ये नाही. म्हणून स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला ते अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य मिळेल. तुमच्या आयुष्यातील समस्या तुमचं आयुष्य परिपूर्ण बनवण्यासाठी येत असतात आणि त्या समस्यांवर तुम्हाला फक्त विजय मिळवायचा आहे. समस्यांवर विजय मिळवला की तुमच्या जीवनातील सर्व काही प्रॉब्लेम सुटणार आहे. तुमचं जीवन सुंदर बनवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत. तुमच्या भविष्याबद्दल तुम्ही कधीच चिंता करू नका, कारण आजचं वर्तमान तुमचं भविष्य ठरणार आहे. मग वर्तमानाची चिंता करा. वर्तमानात आपलं वागणं योग्य ठेवा. तुमच्या वाटचालीत किती अडथळे आले तरी स्वामी महाराजांची सेवा केल्यानंतर ते अडथळे 100% दूर होणार आहेत.
जीवनातील जेव्हा केव्हा तुम्हाला स्वामींची गरज लागेल, स्वामींची मदत लागेल, तेव्हा स्वामींना फक्त हाक मारा. स्वामी तुमच्या मदतीसाठी तत्पर असतील. तुमच्या अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुटणार आहे. तुमच्या सकारात्मक विचारांना जोपासा. सकारात्मक विचार मनामध्ये तयार करा. ज्या गोष्टींची तुम्ही आशा सोडली होती त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. तुमच्या मनातील अडचणी रोखण्यासाठी, तुमच्या मनातील वाईट विचार रोखण्यासाठी स्वामींची शक्ती नेहमी तुमचं रक्षण करत आहे. तुमच्या वाटचालीमध्ये कितीही अडथळे आली तरी तुमचं ध्येय कधीच विसरू नका. तुमच्या मनात वाईट विचार येतील, परंतु त्या वाईट विचारांना रोखण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवन कधीच थांबू देऊ नका. तुमच्या समस्या जरी मोठ्या असल्या तरी स्वामींची शक्ती त्यापेक्षा मोठी आहे. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला स्वामींच्या सेवेची आणि विश्वासाची गरज आहे. जीवनात तुम्ही जे काही मिळवाल ते स्वामींच्या कृपेनेच मिळवाल. म्हणून स्वामींना विसरण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका किंवा तसा विचारही मनामध्ये आणू नका. तुमचं मन जर खचलेलं असेल तर स्वामी महाराज तुम्हाला नवीन दिशा दाखवतील. तुमचं ध्येय मोठं ठेवा, मन शांत ठेवा आणि मेहनत करा. स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असतील. आजचा महत्त्वाचा संदेश तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली होता. आजची कथा ज्या भक्तांनी ऐकली त्या भक्तांच्या मनातील चांगले विचार नक्कीच तुम्हाला चांगल्या इच्छा देणार आहेत. म्हणून आजचा हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.